हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या दैनंदिन ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या सत्रामध्ये, कालच्या चिंतनामध्ये आपण 134 आणि 135 नंबरच्या एकदम मार्मिक असणाऱ्या ओव्यांचा अभ्यास आपल्या पद्धतीनं केलेला आहे। थोडंसं चिंतन आपल्यालाही करायचं होतं, ते करायला बोललो होतो की ज्यावेळी असे एखादी गोष्ट होते की देहाबद्दल असणारी जी वरची जी साल आहे, ही देहाची साल काढणं फार गरजेचं असतं। म्हणजे देहाच्या उपाधीतून बाहेर पाडण्याचं काम भगवंत करतात शेवटच्या क्षणाला, असं स्वतः माऊली बोलतात। वरचिल देहाची गवसनी फेडुनी आहाच अहंकाराचे रज झाडुनी शुद्ध वासना निवडुनी आपणपा मिळवी। आणि त्याच भक्ताला त्याच्यामध्ये शुद्ध वासनेचा प्रादुर्भाव करून, शुद्ध वासना त्याच्यामध्ये स्थापित करून त्याला मोक्षाची इच्छा निर्माण करतात। कालच्या चिंतनामध्ये आपण विचार केलेला होता की जी दुर्लभ असलेली, चराचरामध्ये दुर्लभ असलेली जी सद्वासना आहे, ही सद्वासना शेवटच्या क्षणाला उत्पन्न होणं फार गरजेचं आहे। तीच स्मृती असते आणि तेच स्मरण असतं। त्यावेळी सद्वासना असते, त्यावेळी सद्विचारच आतमध्ये येत असतात आणि ते भगवंताचे विचार असतात। म्हणून मोक्षाची इच्छा हीच शुद्ध वासना आहे, याचा विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केलेला आहे। म्हणून अहंकाराची धूळ घालवण्याचं काम, त्या देहाची उपाधी काढण्याचं काम आणि ती शुद्ध असणारी वासना, शुद्ध वासना त्याला त्याच्यामध्ये भरवण्याचं काम भगवंत करत असतात। आणि शेवटी जी ब्रह्मवासना आहे, ती ब्रह्मवासना निर्माण होते आणि तो साधू पुरुष भगवंताप्रत जाऊन मिळतो। वरचीर देहाची गवसनी फेडुनी आहाच अहंकाराचे रज झाडुनी शुद्ध वासना निवडुनी आपणपा मिळवे। आज आपण 136 नंबरच्या ओवीचा विचार आपण करतोय। 136वी ओवी आहे, आणि भक्ता तरी देही। आता पुढे वर्णनाने सांगायला चालू करतात माऊली, विशेष एकवंकीचा ठाव नाही। एकवंकीचा ठाव म्हणजे आपण देहधारी आहोत याची त्याला आठवण नसते। म्हणून आव्हेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे। आताने आपल्यासाठी सुंदर अशी साधना सांगितलेली आहे की जी मला मृत्यूपूर्वी करायची आहे। ती कोणती साधना सांगतात? भक्ता तरी देही। खरा भक्त कशाला म्हणायचा? म्हणून भक्त शब्द वापरलेला आहे। भक्ता तरी देही म्हणजे भक्ताना तर देह जिवंत असताना सुद्धा, देहधारी असताना, भक्ता तरी देही म्हणजे देहधारी असताना, जिवंत असताना विशेष एकवंकीचा ठाव नाही। विशेष अशी देह तादात्म्याची जाणीव सुद्धा नसते। म्हणजे मी देह आहे ही त्याची जाणीव जिवंत असताना गेलेली असली पाहिजे, तरच शेवटचा क्षण भगवंत आपणहून पूर्ण करत असतात। हा विचार फार महत्वाचा आहे। म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात की त्याचं देह तादात्म्याची जाणीव त्याची अगोदर संपलेली असते। म्हणून अव्हेरू
म्हणून मरणाच्या वेळी अवेर करायसारखं काय शिल्लक असणार आहे? उपेक्षा बुद्धीने त्याग करीत असताना त्याला देहाचा वियोग होत नाही. म्हणजे देहाचा वियोग व्हायला लागलेला आहे, मी देह टाकायला लागलेलो आहे, देह मला सोडून जायला लागलेला आहे, याची खंत, याची बोचणी त्याला नसते. का? तर त्यानं देहधारीपणा जो आहे, मी देह ही भावना जी आहे, ही भावना टाकून दिलेली असते जिवंत असतानाच. आणि म्हणूनच की त्यांना विशेष एकवंकीचा ठाव नाही असं माऊलींनी शब्द वापरलेला आहे. एकवंकीचा म्हणजे आपण आणि देह एकच आहोत. एकवंकी शब्द वापरलेला, मी आणि देह एकच आहोत. तर मी त्या देहापासून वेगळा आहे, मी ब्रह्मरूप आहे असा त्याचा निश्चय अगोदर बुद्धी निश्चय आत्मध्यान ब्रह्मरूप भावी आपण आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. 5व्या अध्यायामध्ये आपण ही ओवी पाहिलेली आहे. तो कसा असतो? त्याचा बुद्धीचा निश्चय अगोदर झालेला असतो. बुद्धीच्या निश्चयानं त्यानं आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली असते. नंतर तो तत्परायण अहर्निशी असतो. त्याच भावामध्ये ब्रह्मभावामध्ये तो तसाच परायण असतो, म्हणजे त्यामध्येच मग्न असतो, त्याच अनुसंधानामध्ये असतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आणि तो काय करतो? ब्रह्मरूप भावी आपण स्वतःला ब्रह्मरूप मानत असतो आयुष्यभर. ब्रह्मरूप भावी आपण देहरूप मी नाही, मी देह नाही, ही त्याची वरची साल अगोदरच निष्ठून पडलेली असते. त्या खोळीतून तो बाहेर पडलेला असतो. देह नावाची खोल त्यानं टाकलेली असते. आणि म्हणून ब्रह्मरूप भावी आपण जोपर्यंत प्राण शरीरात होते, प्रारब्ध होतं, तोपर्यंत स्वतःला तो ब्रह्मरूप मानत होता. आणि ब्रह्मरूप मानत असताना त्याचा जो जीवनकाल होता, जे आयुष्य होतं, त्यामध्ये ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण. त्यानं ब्रह्मनिष्ठा सोडली नव्हती. भगवंताशी असलेली निष्ठा जी आहे ती ईश्वर निष्ठा त्यानं सोडलेली नसते. आणि तत्परायण अहर्निशी. आणि तो सतत त्या परायणामध्ये असतो. परायण शब्दाचा अर्थ सतत एखाद्या चिंतनामध्ये असलं. आपण तोच इथं श्लोकामध्येच घेतलेला आहे. स्मरती नित्यशा आणि नित्ययुक्तस्य योगिना, हे 2 शब्द जे त्या श्लोकामध्ये आलेले आहेत ना, 14 नंबरच्या श्लोकामध्ये, तोच विचार या ओवीमध्ये सुद्धा माऊलींनी 5व्या अध्यायामध्ये मांडून झालेला आहे. ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. त्याची ब्रह्मनिष्ठा कधीही डळमळीत होत नाही. आमच्या निष्ठा बदलतात आणि आमच्या निष्ठा बदलतात, त्यामुळं आम्हाला त्या पद्धतीची फळं प्राप्त होत असतात. पण खरा भक्त जो आहे त्यानं अगोदरच देहनिष्ठा टाकून दिलेली असते. हा शब्द बरोबर आहे. देहनिष्ठा, प्रपंचनिष्ठा, नातलगांच्या बद्दलची निष्ठा, या सगळ्या निष्ठा ज्या आहेत, जगाबद्दलच्या निष्ठा, ही जगाची निष्ठा. नंतर प्रपंचाबद्दलची, प्रपंच म्हणजे जग आहे, प्रपंचाची जगाची निष्ठा, नातलगाबद्दलची निष्ठा आणि देहाबद्दलची निष्ठा, या सगळ्या निष्ठांतून तो बाहेर पडून त्यानं काय केलेला असतो? विशेष एकवंकीचा ठावच नाही त्याला. मी देह आहे असं त्याला स्वप्नात सुद्धा वाटत नाही. इतका त्याचा ब्रह्मनिश्चय पूर्ण झालेला असतो. बुद्धीचा निश्चय इतका बळकट झालेला असतो, निष्ठा इतकी बळकट असते की त्याला कधीच वाटत नाही की मी देह आहे. म्हणून इथं माऊली बोलतात, भक्ता तरी देही, देहात असताना सुद्धा तो विशेष एकवंकीचा ठाव नाही. उगीच त्या देहाचं लाड करत बसत नाही किंवा त्या देहाशी चिकटून राहत नाही. देहाशी चिकटलं की देहासंबंधी माझे ज्याला म्हणतो आपण, त्या माझ्याबद्दलची आसक्ती निर्माण होते, देहाबद्दलची आसक्ती निर्माण होते. हा देह जाऊ नये, असाच राहावा, त्याला आजारपण येऊ नये, अशा नको त्या वासना निर्माण व्हायला लागतात. या देहानं मला भोग भोगायचे आहे, त्यामुळे भोग भोगायसाठी मला देह पाहिजे, अशी वासना सतत शिल्लक राहते. ही कशामुळं? देहावरील प्रेमामुळं. देहावरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा.
हे वर्णन फार सुंदर 4थ्या अध्यायामध्ये बोलून गेलेत माऊली, बरं काय. देहाची वरी आदरू म्हणजे इथं वर्णन करताना म्हणतात जे कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. या 2 गोष्टी वर्णन करताना सांगितलेल्या आहेत की त्याचा आत्मबोध नाहीसा झालेला काय झालेला असतो, गेलेला नसतो, तो तसाच असतो. एकवंकीचा ठाव नाही. कारण का, त्यानं देहावरती विशेष पद्धतीनं प्रेम केलेलं नसतं. देह निरहापुरता तो विचार करत असतो, त्याच्या पलीकडे जाऊन देहाचा तो विचार करत नाही. त्यामुळं तो अगोदरच देहातून सुटलेला असतो. कधी कधी देह आहे त्याच वेळी देहातून सुटणं यालाच जीवनमुक्ती म्हणतात. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंतच माझ्या नातलगांच्या विचारातून मी सुटणं याला जीवनमुक्ती म्हणतात. विचारातून सुटणं, बरं काय, त्यांच्या घरातून बाहेर पडणं नव्हे, तर त्यांना मनातून काढून टाकायचे. त्यांचा संबंध देहाशी आहे, देह आणि ते आहेत बघून घेते, माझा संबंध त्यांच्याशी नाही. मी फार जुना आहे आणि मी कधीही न जाणार आहे. त्यामुळे देह आहे तोपर्यंत त्यांचा संबंध आहे, ते घेऊ देत त्यांचा देह त्यांच्याकडे, मी त्याचा विचार करणार नाही. त्यामुळं देह त्यांनी प्रपंचाला दिलेला असतो आणि मन जे आहे ते भगवंताला दिलेलं असतं. म्हणजे तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. प्रपंचाचा दास आहे तो त्याला देऊन टाकलेला असतो, म्हणून त्याच वेळी तो देहातून सुटलेला असतो. या देहधारा ती देहावर असणारं प्रेम, देहाच्या संबंधित असणारे ज्या ज्या कोणी पदार्थ, माणसं, नाती आहेत त्यांच्याबद्दल असणारी आसक्ती त्यानं जिवंत असताना सोडून दिलेली असते. म्हणून मरतेचे वेळी देहांताच्या वेळी म्हणून अवेर करिता काही, मग सोडावं असं काहीतरी वियोग ऐसा न वाटे. ते सोडताना जाताना वियोग होताना काय वाटणार आहे त्याला, विशेष काहीच वाटत नाही. अगोदरच ज्यानं देऊन दिलेलं आहे त्याला पुन्हा असं काय देण्यासारखं शिल्लकच राहिलेलं नाही ना. देह तरी अगोदरच तो आम्ही देहच नाही म्हणतो, मग देह माझा नाही म्हणतो, तर देह गेला याचं दुःख त्याला का वाटावं. म्हणून भक्ताचं वर्णन करताना माऊली करतात की आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाऊ नाही. एकवंकी म्हणजे देह तादात्म्याची जाणीव संपलेली असते. म्हणूनही हा वेरू करता कार्य किंवा वेळी देहाच्या उपेक्ष बुद्धीने मी त्याग करीत असता त्याला वियोग असा वाटत नाही. त्यामुळे रडू येत नाही. मी मरायला लागलोय, मी आता जायला लागलोय, माझे खायचे दिवस आता चांगले आले होते, मला आता निवांतपणानं मला मुलं सगळी पोचणार होती, माझं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं आणि त्याच काळात मी निघालोय. कुणाला वाटेल सांगा बघू. ज्यानं देहाला आपलं मानलं, माझं मानलं, त्याच्यावर निष्ठा ठेवली त्यालाच हे वाटेल देह सोडताना. पण ज्यानं अगोदरच देहाचा विचार सोडून दिलेला आहे त्याला या देह त्यागाच्या वेळी नैसर्गिक पद्धतीने जेव्हा देह त्याग होतो त्यावेळी त्याला काय अवेअर करणार की नाही, तू कसला वियोग वाटेल, मी सोडायला लागलोय असं काहीच नसणार आहे. म्हणून भक्तांना जिवंत असताना सुद्धा देह तादात्म्य नसतं, त्यामुळे देह त्यागताना त्याचा वियोग वाटत नाही. म्हणजे मृत्यूची तयारी कशी करता येते हे माऊली या ओळीमध्ये सांगतात. आपल्याला अशा पद्धतीनं मृत्यूची तयारी करावी लागेल. त्यामुळे जिवंतपणे प्रपंच, कुटुंब, देह यांची आसक्ती त्यानं अगोदरच टाकलेली असते. त्यामुळं पुन्हा सोडायचं काय शिल्लकच राहिलेलं नसतं. आता पुन्हा सोडायचंच काय नाही म्हटल्यावर त्याच्याबद्दल वाईट काय वाटेल सांगा बघू. मी देह सोडायला लागलो, देह सोडलायच अगोदर देह शिल्लक स्थूल देहाचा त्यानं अगोदरच त्याग केलेला आहे आणि सूक्ष्म देह भगवंताकडे सोपवलेला आहे. तो जी शुद्ध वासना जी निर्माण होणार आहे ती सूक्ष्म देहामुळेच. आणि पुढचा जन्म ठरवणार देह कोणता असेल तर सूक्ष्म देह आपला पुढचा पुनर्जन्म ठरवत असतो. पुढच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत की पुनर्जन्म कसा असतो तो दुःखालयम अशाश्वतम असा पुढच्या श्लोकामध्ये वर्णनच आता भगवंत करणार आहेत. तर पुढचा जन्म ठरवण्याचं काम सूक्ष्म देह करतो, लिंग देह करतो. त्यामुळे त्या सूक्ष्म देहाकडे पाहावं, त्याची जडणघडण व्यवस्थित करता आली पाहिजे, त्याला साधना म्हणतात. ती ध्यानानं नामानं सूक्ष्म देह पुष्ट होतो. पुष्ट शब्दाचा अर्थ हळूहळू पुष्ट होऊन तो लीन होतो आणि लीन झाला तरी तो जिवंत असतो.
सूक्ष्म देह संपलेला असतो त्यावेळी तो जिवंत असतो. म्हणजे इच्छा करणारा जो आहे, जी वासनेचा देह आहे, तो सूक्ष्म देह आहे. आणि सूक्ष्म देह जावा हे गेलेलाच असतो त्याचा. त्यामुळे सूक्ष्म देह गेल्यामुळं त्याला स्थूल देहामध्ये असणारी ही जी खोड आहे त्याच्याबद्दलची आसक्ती संपलेली असते. निवांत असतो तो, कारण इच्छा संपलेली आहे. इच्छा करणारा कोण असेल तर हा सूक्ष्म देह आहे. आणि स्थूल देह, हा देह मोठा स्थूल दिसतो आपल्याला, तो देह आहे. तो असेल नसेल हा भागच नाही ना. त्याच्यावर माझी मुक्ती अवलंबून नाही, माझी मुक्ती अवलंबून आहे सूक्ष्म देह कारण देहावरती मी काय साधना केली याच्यावरती अवलंबून आहे. ज्यानं सूक्ष्म देह मारला, ज्यानं जीवपणा घालवला. सूक्ष्म जाणं म्हणजे काय? जीवपणा. तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणे. जीवपणाचा घात त्याच वेळी झाला ज्यावेळी मी संतांच्या तोंडून हे महावाक्य ऐकलं की तू ब्रह्म आहेस. हे ऐकल्याबरोबर माझा जीवपणा नष्ट झाला. जीवपणा नष्ट झाला तरी देह असतो प्रारब्धानं, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. इच्छा संपणं आणि देह शिल्लक राहणं याला जीवनमुक्ती म्हणतात. इच्छा कधीच न संपणं आणि देह नॅचरली आणि प्रारब्धाप्रमाणे संपून जाणं याला मृत्यू म्हणतात. मृत्यू आणि जीवनमुक्ती यामधला हा थोडासा फरक आहे. इच्छा संपली आणि जिवंत आहे. असे जीवनमुक्त माझे आता सद्गुरू आमचे आपले आहेत की जीवनमुक्त अवस्थेमध्ये आहेत. कोणती आम्हा काही इच्छा नाही. तुझे चाळ गोड तुझे नाम पांडुरंगा, तुकोबा म्हणतात तसा. अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा. आता आमची इच्छा अनेक काही मागणे एक तुझं प्रती नाही, काही मागणे नाही. अनेक काही मन मागे अनेक मी तुझ्याकडं काहीही मागत नाही. अशा इच्छा संपुष्टात ज्यांच्या आल्या त्यांना जीवनमुक्तीचा लाभ होतो. आनंदाचं जगणं त्यांच्याच वाटेला येतं ज्यांनी आपल्या इच्छा संपवत आणल्या. आणि या संपाव्यात आणि जीवनमुक्तीचा आनंद देह असताना काही काळ तरी घ्यावा हे भक्ताचं लक्षण आहे. मग भक्ताला वाटेल काय मी देह सोडायला लागलोय असं? कारण त्यानं अगोदरच देहावरली ममत्व जे आहे ते काढून टाकलेलं असतं. आणि ममत्व संपलं की शिल्लक काहीच राहत नाही. काय शिल्लक राहतं सांगा? म्हणजे माझेपण संपलं की मीपणा सुद्धा संपून जातो. माझ्याच्या आधारानं मी जगतो. मी जगतो म्हणजे माझ्यातला मी हा माझ्याच्या आधारामुळे जगतो. माझं जे जे काही आहे ते मीवर आधारित किंवा मी हे जो आहे तो माझ्यावर आधारित आहे. त्यामुळं दोन्हीपैकी एक गेलं की दोन्ही जातात. मी गेला तर माझं जातं आणि माझं गेलं तर मी जातो. जीवपणा संपला तर देहाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी माझ्या वाटत नाहीत. आणि माझं मिथ्या ठरलं, माझं जे देहादी प्रपंच आहे तो मिथ्या ठरला तर मी कसा म्हणणारा कर्तृत्व भोक्तृत्वानं शिल्लक कसा राहील? राहतच नाही. हा मुद्दा फार विचार करण्यासारखा आहे. म्हणून देह सोडताना जर दुःख होऊ नये असं वाटत असेल, माऊली सूचना देतात तर आपण अगोदरच त्या वासना त्या इच्छा टाकून द्याव्यात. म्हणजे मला वियोग होताना त्याचं दुःख वाटणार नाही. जर आपण काहीतरी कुणाला तरी अगोदरच त्याच्यावरली इच्छा सोन्यावरची, आपल्या प्रॉपर्टीवरची, आपलं काय काय म्हणून जे जे खोडक मिडक जमा केलेलं असतं तिथं आपलं मन असतं असं. जसा एखादा साप एखाद्या धनाच्या हंड्यावरती बसावा तसं आम्ही काय करतो असतो या आमच्या प्रॉपर्टीवर असं सापासारखे रात्रंदिवस झोपत नाही, पहारा देत बसलेला असतो. कोणतरी घेऊन जाईल, कोणतरी घेऊन जायला. तुझं काही नाही तरी सुद्धा कोणतरी घेऊन जाईल आणि माझं माझं म्हणतोस. त्यामुळं देह सोडताना त्रास होतो. देह सोडताना हे माझं पण सोडायला लागतो. देह सोडताना देह सुटला की आपोआप तेही घेऊन कोणतरी हिसकावून माझ्याकडून घेणार आहे. यमाच्या हाती बांधुनी देती भूषणे घेती काढून या. अंगावरला एक दागिना सुद्धा कोण राखणार नाही. मग त्याच्यावरलं मन अगोदर जो काढतो ना तो भक्त आहे असं माऊली बोलतात.
हा भक्त जो आहे विशेष एकवंकीचा ठावच नाही. विशेष त्याची जी मर्जी किंवा काय म्हणतो आपण त्याला, विशेष प्रेम जे आहे ते विशेष प्रेम प्रपंचाबद्दल देहाबद्दल त्याचं राहिलेलं नसतं. त्यामुळे नातवंडांना मुलांना सोडताना, नवरा बायकोना सोडत असताना त्याला त्रास होत नाही, कारण त्याने अगोदरच डोक्यातून त्यांना काढून टाकलेली असतात. ही केव्हा कळेल माहिती आहे का, की खरंच विषयामध्ये दोष जे आहे ते दोष पाहायला आपण चालू केले ना, तर ही माणसं हे सगळी प्रॉपर्टी डोक्यातून हळूहळू कमी व्हायला लागते. आणि कमी झाली की आपण मोकळं होतो, आणि मोकळं झालं की मोकळेपणानं हा शेवटचा रस्ता जो आहे, अनंताकडचा प्रवास जो आहे तो शांतपणे करता येतो. ओझं नसतं ना, ओझं घेऊन जाता येत नाही. ओझं घेऊन कणायला होतं, रडायला होतं, वेदना होतात. म्हणजे हे ओझं अगोदर ज्यांनी सोडलं त्याला नंतर सोडायसाठी काही शिल्लकच झालेलं नसतं. मग कशाचा वियोग वाटेल. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून आवेरी करता काही वियोग ऐसा न वाटेल. काय दुःख वाटत नाही काय नाही, कारण सूक्ष्म देह मेलेला आहे, त्यामुळे आसक्ती राहत नसते. मग स्थूल देहाचा वियोग होत असताना त्याला दुःख होण्याचा काही संबंधच नाही. त्यामुळे देह प्रपंच नाती व्यवहार तो कर्तव्य म्हणून शिल्लक असतात, तेवढीच करत असतो, बाकी काही करत नाही. तुकोबा म्हणतात ना, तुका म्हणे आता उरलं उपकारा करता. तुका म्हणे आता मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. तुकोबांच्या अभंगामधले हे एक तुकडे आहेत ना, ते खरोखर अभ्यासण्यासारखे आहेत. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता मी मुक्तच झालोय, मग आता काय उरलेले दिवस खेळी मिळीत काढायचे आहेत. मग खेळी मिळीत काढताना त्याला मी घर सोडतो, मी देह सोडतो, मी कुटुंबियांना सोडतो, असं दुःख होईल का? होणार नाही. का? विशेष एकवंकीचा ठाऊ नाही. देह असतो तेव्हा विशेष असं त्या देहाबद्दल प्रेम नसतं. म्हणून देह प्रपंच नाती ही ओढणारी ज्या त्याच्याकडे जे ओढणारे दूर असतात त्यानं आपण होऊन कापून टाकलेले असतात. हे कापून टाकणं ही साधनेची पराकाष्ठा आहे बरं का. नाम रुजलं, ध्यान पचलं आणि तत्वचिंतन आतमध्ये मुरायला लागलंय. हे कशावरून समजेल? ज्यावेळी आपण प्रपंच आणि देहावरली आसक्ती काढून संपेल तेव्हा त्यांच्याबद्दल काहीच वाटेनासं होतं. कोणती चिंता आणि काळजी कुणाबद्दलही वाटायची नाही. ह्याला म्हणायचं निःसुख आणि निष्काळजीपणा होणं आणि निर्लज्जपणानं जगणं असा त्याचा अर्थ नाही बरं काय. प्रेम असू दे, पण हे प्रेम आहे, ही प्रेम माझं, त्यामुळे प्रेम काही संपायची गरज नाही. ते जातील नाहीतर मी जाईल, दोघांपैकी कोणतरी एक जाणार, आणि म्हणून मला अगोदरच त्यांना सोडावे लागतील. कारण ते जाताना मला वियोगाचं दुःख होईल, मी जाताना त्यांना वियोगाचं दुःख होईल. यासाठी अगोदरच डोक्यातून म्हणजेच आपल्या चिंतनातून त्यांना बाजूला करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देह प्रपंच नाती यांची असलेली हे नाजूक रेशमी बंध आहेत. हे बंध ज्याला सोडता येतात ना, तो सगळ्यात शूरवीर आहे. भक्ती तो कठीण सुळावरली पोळी, निवडे तो बळी विरळा जाणे. हा एखादा बलवानच म्हणायला पाहिजे की तो खरोखर बलवान आहे म्हणायचा. ताकदवान कुणाला समजायचा? ज्यानं मनातून प्रपंच सोडला, ज्यानं खूप प्रॉपर्टी मिळाली आणि मग जिद्द अमुक तमुक असे शब्दप्रयोग वापरून मी शून्यातून विश्व निर्माण केलं, मी इतका लहान होतो आता इतका मोठा झालो. अरे मिळवलंच ते बरोबर आहे, ह्याच्यात तुझं शौर्यत्व नाही. तुझं शौर्यत्व आहे प्रपंचाच्या सगळ्या चिंतनातून तू त्यांना टाकू शकतोस काय मनातनं, हा मुद्दा आहे. 4 दिवस 8 दिवस घर सोडून बघावं, मग कळतंय घर सोडताना आणि घरातली माणसांना सोडताना काय यातना होत असतात त्या. आता त्या यातना सौम्य असतात का? मला माहिती आहे, मी 4 दिवसानं माझ्या घरी जाणार आहे, त्यामुळे एवढ्या यातना होत नाही. पण तरी सुद्धा पंढरपूरची वारी महिनाभर करणाऱ्या लोकांना बऱ्याचशा वेळी अशी उपेक्षी बुद्धी निर्माणच झालेली असते. त्याचं कारण आहे त्यांना प्रपंचाचा विचारच संपलेला असतो. त्यामुळे अचानकपणे जर त्यावेळी मृत्यू आलाच तर प्रपंच सोडलेला असल्यामुळं मी सोडायला लागलो, त्या वियोगाचं दुःख त्यांना होत नाही. म्हणून हे उदास पण अगोदर या लागतं. साधकाची दशा उदास असावी तुकोबा म्हणतात.
उपाधी नसावी अंतर्बाह्य. उपाध्या घेऊन आपण जगायला लागलो तर वियोग होणार आहे नंतर, हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ही खुर्ची मला मिळाली, ही 5 वर्षासाठीच मिळालेली आहे. किंवा मी कोणतरी आहे म्हणून मिरवतो ना, चेअरमन, अध्यक्ष, अमुक, मंत्री, हे जे आहे ना, हे काही काळापुरतं आहे. हे मला सोडायचं आहे, आत्ताच मी सोडून देतो, फक्त बसतो व्यवहार म्हणून ह्या खुर्चीवर, पण ही खुर्ची मनातून काढून टाकतो. त्यावेळी खरंच खुर्ची सोडायचा जेव्हा वेळ येईल त्यावेळी दुःख होणार नाही. फार सुंदर मुद्दा माऊली यामध्ये मांडतात. आजोबापणाचं, आजीपणाचं ओझं घेऊन जगतो. हे आजीपण आणि आजोबापण आत्ताच सोडूया. आई पण वडील पण आत्ताच सोडूया. म्हणजे मला जो होणारा जो वियोग आहे, या देहाला, जगाला, घराला सोडताना होणारा जो त्रास आहे तो होणार नाही. कुणाला होत नाही म्हणतात माऊली? जो माझा भक्त आहे, जो देहधारी असताना विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून या विरू करता काही वियोग न वाटे. त्याला काही कारण त्याच्या सगळं बघताना उदासपणाने बघत असतो, उदास असतो. जैसे का आकाश, वर्णन केलंय व्यापक आणि उदास, जैसे का आकाश तैसे जयाची मानस. वर्णन 12व्या अध्यायामध्ये करतात की तो कसा आहे. अनपेक्ष शुचिरलक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्याग यो मदभक्त समे प्रिया, यो मद भक्ता समे प्रिया. तो भक्त मला प्रिय आहे जो उदास आहे प्रपंचाबद्दल. उदासाच्या शब्दाचा अर्थ नैराश्य नव्हे ना, फ्रस्ट्रेशन नव्हे. बरीचशी माणसं म्हणतात की हा जरासा आध्यात्मिक आहे त्यामुळे त्याला हसत नाही बरं काय, तो फार गंभीर असतो ना. असलं गंभीर पण उपयोगाचं नाही. मजेत असणं, मजेनं जगणं, ह्या सगळ्या गोष्टी फार वेगळ्या आहेत, या अध्यात्माशी जोडलेल्या आहेत. आपल्याला लवकर द्या अध्यात्म काय हेच नेमकं कळत नाही. अध्यात्म म्हणजे मंदिरात जाऊन घंटा वाजवली, कुठेतरी 4 फुलं वाहिली, घरातली देवपूजा केली, 4 स्तोत्र वाचली की माझं अध्यात्म संपलं. एवढाच मर्यादित माझं अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे अध्यात्म जगणं असतं, अध्यात्म करणं नसतं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. परमार्थ करायचा नसतो, परमार्थ जगायचा असतो. हे जगणं ज्याला कळलं ना, म्हणजे साधनेत राहणं. साधना करणारे लोक खूप आहेत. आमचे सद्गुरूंचं वाक्य आहे, साधना करणारे लोक खूप आहेत पण साधनेत जगणारे माणसं फार कमी आहेत, विरळा. ज्याला साधनेत जगता येतं त्याच्यासाठी काळ परिच्छेद होत नाही. काळाचं, देशाचं बंधनच त्याला राहत नाही ना. तो असा कसा होतो, व्यापक होऊन जातो, त्याची परिच्छिन्नता संपून जाते प्रेमामुळं. आणि प्रेमाला अंतच नसतो ना. जगात जे जे म्हणून दिसायला लागतं त्या झाडा वेलीबद्दल, माणसांच्या बद्दल, पांगळ्या उंगळ्या वगैरे आहेत त्या सगळ्यांच्या बद्दल प्रेमच वाटायला लागतं. हे सगळे तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशे, अशी त्याची अवस्था झालेली असते. त्यामुळं सोडताना, हा देह सोडताना, देहासंबंधी लोकांना सोडताना फार उदास असतो. तुकोबा म्हणतात भक्त ऐशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारणी. भक्त जाना त्यालाच भक्त म्हणा. भक्त ऐशे जाना जे देही उदास, देहाकडे बघताना आणि देहाशी संबंधित असणाऱ्यांच्याकडे बघताना उदासपणाने बघतात. हे माझ्या समोर आहेत, हे जन्मलेले किंवा यांना मी जन्माला घातलेला आहे, पण हे माझ्या मृत्यूलाच कारण ठरतील, माझ्या नैराश्याला कारण हेच ठरतील, मला अस्वस्थ होण्यासाठी हेच जबाबदार असतील. असं बघितलं पाहिजे त्यांच्याकडं. जेव्हा असं बघायला चालू करतो ना आपण, तर त्यांच्याबद्दल असलेली आसक्ती सुटून जाते. मग ते आहेत काय किंवा मी आहे किंवा नाही, ते आहेत किंवा नाही याच्याशी माझा संबंध सुटतो. म्हणून म्हणतात ते काय, उदासपणाने अव्यरू करता काही वियोग ऐसा न वाटे, भक्त ऐशे जाना जो देही उदास, गेले आशापास विरोन्या. ते दिसतात, ते कुटुंबात असतात, पण कुटुंबात असून सुद्धा कुटुंबाचे नसतात, भगवंताचे असतात. त्या असतात कुटुंबामध्ये, दिसतात कुटुंबामध्ये, पण असतात भगवंताचे मध्ये. आणि जे जे म्हणून काहीतरी वापरत असतात, व्यवहार म्हणून. जणू काय दृष्टांत फार सुंदर दिला बघा माऊलीने. 9व्या अध्यायामधला दृष्टांत आहे. आता जायाचे जैसे लेणे, अंगावरी आहाच वाने, तैसे ध्येय धरणे उदास तयाचे. अत्यंत परखड अशी ओवी या ओवीशी मिळती जुळती आहे बघा. 9व्या अध्यायातली ओवी आहे. 9व्या अध्यायातली ओवी, त्या ओवीवर अपयश आणि परत चिंतन, असंच आपलं जगणं असलं पाहिजे. काय म्हणतात बघा, आता जायांचे जैसे लेणे. लेणे म्हणजे अलंकार, जायांचे म्हणजे जे परत द्यायचे असतात.
काही पूर्वीची मंडळी किंवा अलीकड सुद्धा तात्पुरतं एखादा दागिना कुठल्या तरी फंक्शनसाठी जायसाठी म्हणून दुसऱ्यांचा मागून घेतात. पण जेव्हा धारण करतात त्यावेळी ती थोडेसे मिरवतील, पण त्याच्या मनात आत भावना असते, आता घरी झालं, फंक्शन संपलं की ज्याचं त्याला हे देणं मला द्यावं लागणार आहे. काय, माझं जे सोनं किंवा अलंकार मी आणलेत, अंगावर घातलेत, ते आता घरी गेल्यानंतर माझ्या शेजारणीचे द्यायचे आहेत. त्याला म्हणायचं जायाचे जैसे लेणे, अंगावरी हाच वाहने म्हणजे उगी उगीच असतात ते आज वाणे, नुसतं वरचे असतात. तैसे देह धरणे उदास तयाचे, तसं त्यानं देह धारण केलेला असतो. उदासपणानं देहाकडे बघतो. काय त्याच्याबद्दल असेल तर त्याची पूर्तता गरजेपुरती पूर्ण करतो. तो आजारी वाटत असेल तर त्या देहाला तो काहीतरी औषध पुरवतो. त्या देहाला भूक लागली तर भुकेसाठी म्हणून काहीतरी इंधन पुरवतो. याच्या पलीकडे त्याचं देहाकडे बघणं संपलेलं असतं. म्हणून देहामध्ये ते उदास असतात. आणि देहामध्ये उदास झाल्यामुळं उदास असणारी माणसं देह सोडताना, त्याचा वियोग होताना का बरं त्यांना दुःख वाटावं, म्हणून अव्यय करता काही वियोग ऐसा न वाटे. अजिबात वियोग वाटत नाही. चिंतन आपण करूया याच्यावरती, खूप काही विचार करूया. खूप म्हणजे फार विचार करायला लागत नाही. हे माझं नव्हे, येथे तुझे काहीच नाही, बोलला आहेस काही, चुकून आलाशी जाई जेतीचा तेथे. तू जिथनं आलास ना तिथं जा, समर्थ बोलतात आत्मारामध्ये. तू येथे तुझे काही, आणि हे वर्णन जे आहे, किती वाहसी व्यर्थ काभाड ओझे, विचारूनी पाहे इथे कोण तुझे. किती वाहसी व्यर्थ काभाड, किती शब्द हीन दर्जाचे शब्द समर्थ वापरतात. कशाबद्दल? गाढव जसं एखादं ओझं वाहत असतं तसे प्रपंचाचं ओझं वाहत फिरतोस. घरात असतानाही ओझं घेतोस माणसांचं. हे मला असे म्हणतील, ते तसे म्हणतील, माझ्याकडे बघून हसतात काय किंवा मला नावे ठेवतात काय, ही ओझी असतातच. ह्यांच्यावर माझं प्रेम आहे, त्यांचं कसं होईल, माझं मृत्यूनंतर कसं होईल, हे देहाचं ओझं घेऊन जगत असतोस. सारखं सारखं भविष्याची भूतकाळातली सगळ्या कल्पनेमध्ये व्यर्थ ओझं घेऊन जगण्यामध्ये कुठला कृतार्थता कुठली असणार आहे सांगा ना. तर ही कृतार्थता जातेच, निघून जाते. म्हणून शांतपणे या देहावरती आपण प्रयोग करावेत. नाम घ्यावं, नाम झालून उठलो ना, या देहाबद्दल, हे देह काय आहे, मी कोण आहे, याचं चिंतन करत जीवन खाऊन बसावं. का उपवास करायची सुद्धा गरज नाही. उपवास करून बसायला पाहिजे असं काहीही नाही. मीच कोण आहे म्हणायला जेवल्यानं काय बिघडणार आहे सांगा भाऊ? काहीच बिघडत नाही. त्यामुळं खायचं, निवांत बसायचं खुर्चीवरती थोडा वेळ, आणि कुठं बसायचं आहे तिथं, आणि विचार करायचा, ह्यांचा आणि माझा संबंध किती दिवसाचा. त्यामुळे ह्यांचे संबंध हे तात्पुरते आहेत. गेल्या जन्मी हे माझे कोण नव्हते, पुढील जन्म जर दुर्दैवाने मला मिळाला, ह्यांच्याच दुर्दैवामुळे, ह्यांच्या कर्तृत्वामुळे मला दुसरा जन्म मिळणार आहे. जर मिळालाच तर माझा आणि ह्यांचा संबंध असणार नाही, नव्हता असणार नाही, आहे हे भासमान आहे. हे जीव दिसतं ना, प्रतीत मात्र सत्तावान, आमचे असे सद्गुरू बोलतात. त्याची सत्ता कुठपर्यंत असते? प्रतीतीला येते तोपर्यंत जाणवतं, तोपर्यंत ऐका येतं, तोपर्यंत दिसतं, त्याला प्रतीत मात्र सत्तावान असा शब्द प्रयोग वेदांत शास्त्र वापरतं. आपण तोच विचार इथं करणं फार गरजेचं आहे. जेव्हा असा आपण विचार करणार आहे ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्यातला देहाबद्दल असणारी आसक्ती संपून जाईल, आणि जिवंतपणीच जीवनमुक्तीचा आनंद देह असताना कदाचित तो चांगलाही असेल, सुस्थितीत असेल, आणि अशा सुस्थितीमध्ये हे सुंदर असं फूल जर आपल्याला मिळालं असेल तर या सुंदर फुलाचा सुवास आणि टवटवीतपणा असतानाच हा भगवंताच्या चरणाला वाहताना किती आनंद होईल सांगा. सुकलेलं फूल, नंतर कोमेजलेलं फूल अर्पण करताना काहीच वाटत नाही, तरी पण अर्पण केलं हरकत नाही. पण अर्पण करताना आपल्याला तरी आनंद होतोय का हो? नाही होत. म्हणून हा देह चालतोय, बोलतोय, तोपर्यंत देहाच्या चरणी, देवाच्या चरणी वाहावा, आणि आपण बाजूला व्हावं.
आपण देहापासून बाजूला आत्ता जावं. देहात राहतो ही एक कल्पनाच होऊ दे. खरा मी जो आहे तो वास्तव मी ब्रह्मरूप आहे. मी भगवंताचं लेकरू आहे. आणि आणि तू समर्थाचे लेकरू. अभिमाने घेतला संसारू, अभिमान सांडता पैल पारू पावसील बापा. अरे तुझा नुसता अहंकार टाक. अहंकाराची धूळ छटकून टाकलीस तर तू भगवंताचाच आहेस हे तुला कळायला लागेल. म्हणजे तुझा वियोग जो आहे, रडणं जे आहे, पिळुके देणं मरताना जे आहे, हे आलेत काय, ते आलेत काय, मला कोण पाहायला येत नाही, माझं कोण बघत नाही, मला कोण औषधं आणून देत नाही, ही दयनीय अवस्था अगोदरच निघून जाईल. अगोदर जे गेली ती पुढे येणारी जे दयनीय अवस्था अगोदर देहावरच्या आसक्तीमुळे निर्माण होणारी असते. जर ज्यानं देहासक्ती सोडली तो खरा भक्त. म्हणून त्या भक्ताला शेवटी हा जग, हे देह आणि हा प्रपंच सोडताना थोडं सुद्धा दुःख होत नाही. म्हणून आता जयांचे जैसे लेणे अंगावरी हाच वाने. देहाला काय समजायचं? हा देह दागिना आहे. कशावरला दागिना आहे? तात्पुरता वापरलाय. माझं आत्मा जो आहे त्या आत्मदेवाला घातलेला हा दागिना आहे. म्हणजे आत्मदेव आहेच माझा सुंदर, पण त्या देवाला, आत्मदेव हृदयामध्ये असणाऱ्या भगवंताला हे मी अर्पण केलेलं एक पुष्प आहे. आणि हे पुष्प जे आहे ते एक दिवशी कोमेजून खाली पडणार आहे. म्हणून मला ह्याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर ज्याला मी हे अर्पण केलं त्याच्यावर माझं अनुसंधान असावं, ही अपेक्षा माऊली या ठिकाणी या ओळीमध्ये बोलतात. 137 नंबरची ओळी. नातरी देहांतीची मिया यावे, मग आपण यापया ते न्यावे. हेही नाही जे स्वभावे, जे आधीची मज मिनले. अगोदरच मला येऊन मिळाले. मिनले म्हणजे माझ्यात येऊन मिसळलेले आहेत. देहावसानाच्या वेळी मी त्यांच्या जवळ जावं. नातरी देहांतीची मिया यावे, देहा जाताना मृत्यूच्या वेळी मी त्यांच्याजवळ यावं. मग आपण पया ते न्यावे, आणि मग त्यांना माझ्या ब्रह्मक स्वरूपाकडे मी न्यावं. हेही म्हणणं योग्य नाही म्हणतात. हेही नाही, जे स्वभावे म्हणजे नॅचरलीच जे आधीची मज मिळाली, खरोखर नैसर्गिकरित्या ते अगोदरच मला येऊन प्राप्त झाले. स्वभावता मरणाआधीच ते माझ्याशी एकरूप झालेले असतात. मग त्यांना परत आणखीन काय करायचं, काय गरज उरणार आहे काय? सांगा बघू. कोणती गोष्ट करावी? काहीच करावं लागणार नाही. कारण भगवंतच म्हणतात की मी त्यांना त्यांच्याजवळ द्यावं, त्यांना ब्रह्मस्वरूपाकडे न्यावं. हे करायची गरज मला पण पडत नाही, कारण स्वभावता ते अगोदरच मला येऊन मिळालेले असतात. फक्त देह ते प्रारब्धाप्रमाणे इथं ते त्या देहाचा व्यवहार करत असतात, बाकी काही नाही. त्यामुळे देह सोडल्यानंतर भगवंताने त्याला न्यावं असं काही नाही, कारण देहदारी असतानाच ते भगवंताशी एकरूप झालेले असतात. अगदी सुंदर अशी जीवनमुक्तीची अवस्था ही ओळी सांगणारे आहे. जीवनमुक्त जो असतो तो अस्त्यावर्तत असते देही परिदेही ना माझ्या ठाई. माऊलींची ओवी आहे ना, अत्यंत चपकळपणाने लागू पडते. ते देहामध्ये दिसतात, पण तरी सुद्धा तिचे संस्कार वशे, हलती देह संस्कार वशे माऊली बोलतात. पूर्व संस्काराप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे त्यांची देहांच्या हालचाली चालू असतात. ते हलत नाहीत आणि डुलत नाहीत. त्यांचा देह हलत असतो. त्यांचा देह संस्कारानं, पूर्वकर्मानं आणि प्रारब्धानं ते एक हलत असतो, बाकी काही होत नाही. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे की जीवनमुक्तीची अवस्था या वर्णन करताना म्हणतात त्याचं देह तादात्म्य मृत्यूपूर्वी संपलेलं असतं. ते प्रपंचात दिसायला फक्त दिसतात बरं का, पण असायला ते भगवंताचे असतात. म्हणून वर्ण जाणून नेणं ते करी. म्हणजे म्हणतात तुकोबा म्हणतात, तुझी प्रेम करून देणे माझं सगळं जाणीव आणि नेणीव संपून टाक. अगोदरच देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टीची येईल या जीवी. तुकोबा बरोबर बोलतात बघा. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी. मी पाहतो प्रपंच, पण पाहिल्यासारखा मला वाटत नाही. जसं स्वप्नीची या सृष्टी चेईल्या जीवी, स्वप्नातल्या सृष्टीतून जाग आल्यावर जसं वाटतं तसं मला ह्या सृष्टीकडं, जगाकडं, माझ्या नातलगांच्याकडं, प्रपंचाकडं पाहताना मला वाटतं. तुकोबांचा अनुभव आहे. देखुनी न देखे ऐसा का उन्मनी योगीराज. असा उन्मनी अवस्थेत असलेल्या योगीराजाची अवस्था तो भोगत असतो. म्हणून म्हणलेलं आहे जिवंतपणी देहादी प्रपंचाला मिथ्या मानून
तो भगवंताचा झालेला असतो. तो म्हणतो खोट्याच्या नादाला लागायचं नाही. तुका म्हणे एकची खरा ये तुका म्हणे विठ्ठल खरा येर तो वावुगा पसारा. वावग्या पसाऱ्याच्या नादाला तो लागत नाही. त्यात होणारे चढ उतार, सुख दुःख, रडगाणे, काय मृत्यू लोका सुखाची कहाणी ऐकी गेलं कवनाची श्रवणी. काय सुख असतं सांगा कोणतं, तर सगळे चढ उतार असतात, सुख दुःख असतात. हे खरे त्याला वाटत नाहीत, म्हणून तो बाहेर पडलेला असतो. आणि बाहेर पडून भगवंताचाच झालेला असतो. म्हणून भगवंत म्हणतात मी कुठं न्यायला यावं त्याला, तो माझ्यात अगोदरच मिळालेला असतो. म्हणून त्याचं जे आहे तो प्रपंचाचा राहिलेलाच नसतो. कारण त्याचा वासनाक्षय झाल्यामुळे शरीरात असून सुद्धा तो भगवंताशी एकरूप असतो. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत आपलं देह तादात्म्य सुटत नाही. आणि ज्यावेळी वासना कमी 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 होत जातात आणि हळूहळू शुद्ध वासना आतमध्ये यायला लागतात, त्यावेळी आपोआप इथं काय म्हणलंय, स्वभावे जो आधीच मज मिळले, आपोआप स्वभावताच तो भगवंताशी एकरूप होतो. भगवंताशी एकरूप याला तो नव्हता कधी भगवंताचा. भगवंतच म्हणतात माझा अंश आहे. मग माझा अंश आहे असं ज्यावेळी म्हणतात त्यावेळी खऱ्या अर्थानं तीच गोष्ट आहे की तो अगोदरच जाऊन भगवंताला भेटलेला असतो, भगवंताला प्राप्त झालेला असतो. देह फक्त जड पद्धतीनं इथं काम करत असतो, हालत असतो. जगाला वाटत असतं हे असे असे आहेत, किंवा घरातल्यांना वाटत असेल माझे आजोबा इकडे जातात तिकडे जातात फिरतात, इथं बसले तिथं बसले. त्याच्या दृष्टीनं तो मात्र घरामध्ये नसतो, तो गावामध्ये नसतो. तो असतो भगवंताच्या जवळ बसलेला असतो, भगवंताच्या सुखाचा अनुभव घेत असतो. सुखे मिनले शब्द वापरले नाही, वर्णन जे करताना त्यासाठी सांगितलेलं आहे की वरती त्या देहातून सुटल्यामुळे तो त्या सुखाचे मी आपुल्या ती आपुलेकडे सुखेची आणि असा शब्द वापरलाय माऊलीने अगोदरच्या ओळीमध्ये. त्याचा अर्थच तो होतो, तो भगवंताचा झालेला असतो. आणि भगवंताचा झाला असल्यामुळं त्याला देह सोडताना होणाऱ्या यातनाही होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट भगवंताने त्याला घेऊन जावं अशी गोष्ट पण शिल्लक राहत नाही. फार सुंदर विवेचन केलेलं आहे. खूप विनंती आहे आपल्याला परत यांचं चिंतन करावं. आपल्या साधनेशी, आपल्या रोजच्या जीवनाशी या ओवीचा संबंध आहे. सगळे ग्रंथ आपल्या जीवनाशी संबंधित आहेत, पण त्यातल्या काही मोजक्या गोष्टी स्वभावाप्रमाणे आपल्याला कुठल्या जवळ लागू पडतात आणि साधनेला उपयोगी पडतात. त्या ओवीची पाठ सोडायची नाही. जी ओवी आपल्या साधनेला उपयोगी पडून माझ्यामध्ये असणारा जे देह मिथ्यात्व जे आहे, जगत मिथ्यात्व, याची जागृती करणाऱ्या कुठल्या कुठल्या ओव्या आहेत त्यावर खूप चिंतन करावं. या ओव्या त्यापैकी आहेत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.